हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण प्रॉब्लेम सेट 16 जो तुमच्या लेसनचा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचा लास्ट प्रॅक्टिस सेट आहे आणि त्याच्यात काय आहे, मिक्स प्रॉब्लेम्स आहेत. तर ते आपण आज सॉल्व करणार आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन काय आहे. फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 रुपीज अन्ना डोनेटेड 7,000 रुपीज टू ए स्कूल. The remaining amount was to be divided equally among 6 students as the all-round student prize. What was the amount of each prize? म्हणजे काय विचारलं आहे, 10,000 मधनं 7,000 काय केले, डोनेट केले आणि उरलेले रुपये या 6 मुलं म्हणजे जेवढे काय मुलं होतील ते त्या मुलांमध्ये ते वाटले. तर ते किती मुलांना वाटले गेले पैसे ते काढायचे. म्हणजे पहिले काय करायला लागेल आपल्याला, मिक्स प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे दोन सोल्युशन येतील, एक सबट्रॅक्शन येईल आणि दुसरं काय येईल, डिव्हिजन येईल. तर पहिले आपण सबट्रॅक्शन करून घेऊ. सोल्युशन लिहून घ्या इथे. आता पहिले काय आहे, 10,000 आपल्याला मायनस करायला लागेल. 10,000 माहितनं 7,000 हे काय आहे, टोटल रुपीज. त्याच्यानंतर मायनस किती करायचे, 7,000 ते काय केले, डोनेट केले. रुपीज डोनेटेड लिहून घेऊ पुढे. तिथे बघा 0 0 0 आणि 10 - 7 इज 3. सो किती उरले पैसे, हे किती राहिलेत, हे रिमेंड. म्हणजे हे 3,000 रुपीज वाचले. आता हे 3,000 अमंग 6 स्टुडंट्स, हे अमंग 6 स्टुडंट्स हे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर प्रत्येकाला किती येतील पैसे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्याकरता काय करायला लागेल, 3,000 डिवायडेड बाय 6 स्टुडंट्स करायला लागेल. सो आपण लिहून घेऊ आधी. हे वर्ड प्रॉब्लेममध्ये हे सगळं लिहायला लागणार आहे, नुसतं सोल्युशन करून उपयोग नाही. दिस अमाऊंट वॉज डिवायडेड अमंग 6 स्टुडंट्स. ठीक आहे. तर आपण 3,000 करून घेऊया डिवायडेड बाय 6. सो आता इथे बघा, पहिले 30ला डायरेक्ट करायला लागेल, 3ला करू शकत नाही कारण 3 स्मॉल आहे 6 पेक्षा. सो 6 5 जा 30 0. सो हे 0 0 आले. आता हा वरचा एक 0 खाली घ्यायला लागेल, बरोबर. सो 6 0 जा, इथे काय येणार आहे, 6 0 जा 0. सो 0 मायनस होणार आहे, बरोबर. इथे परत 0 आले, परत हा 0 आपल्याला खाली घ्यायचा आहे इथे परत. त्यामुळे परत 6 0 जा 0 येणार आहे. हे मायनस 0 केल्यावर 0 राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे किती रुपये प्रत्येकाला मिळाले आहेत, 500 रुपये प्रत्येकाला मिळाले आहेत. सो देअरफॉर अमाऊंट ऑफ द प्राइज इज, लिहून घ्या, अमाऊंट ऑफ द प्राइज इज रुपीज 500. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे. द अमाऊंट ऑफ 260 रुपीज ईच वॉज कलेक्टेड फ्रॉम 50 स्टुडंट्स फॉर अ पिकनिक. इफ 11,450 रुपीज वे स्पेंड फॉर द पिकनिक, व्हॉट इज द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. म्हणजे 260 रुपीज 50 स्टुडंटकडनं ऑलरेडी कलेक्ट केलेत, पण किती कलेक्ट झाले आपल्याला माहीत नाही आहे. सो आपल्याला काय करायला लागेल, 260 इंटू पहिले मल्टिप्लिकेशन करायला लागेल 50नी, म्हणजे आपल्याला टोटल अमाऊंट कळेल किती मिळाली आहे ते. आणि मग त्याच्यातनं इफ 11,450 रुपीज वे स्पेंड फॉर द पिकनिक, व्हॉट इज द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. म्हणजे त्या जी अमाऊंट जमली होती त्यातनं 11,450 रुपीज यूज केले पिकनिक करता. तर किती उरले ते आपल्याला कसं कळेल, सबट्रॅक्शनमधनं कळेल. तर आधी आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. ओके. सो सोल्युशनमध्ये लिहून घ्या, हे 260 इंटू 50. आता हे 260 म्हणजे काय आहे, कलेक्टेड अमाऊंट फ्रॉम 1 स्टुडंट. बरोबर, एका स्टुडंटकडनं केली. आणि नंबर ऑफ स्टुडंट टोटल किती आहेत, 50. सो नंबर ऑफ स्टुडंट्स. सो आता हे बघा, 0ने मल्टिप्लाय करून घेऊ, सगळं 0 येणार आहे. इथे आपला एक 50चा 0 येईल, मग 5ने मल्टिप्लाय करायचं. 5 0 जा 0, 5 6 जा 30चा 0 इथे कॅरीओवरला किती गेले, 3. 5 2 जा 10, 10 + 3 इज 13. सो याची ॲडिशन किती झाले, हे 13,000 झाले. म्हणजे टोटल किती अमाऊंट कलेक्ट झाली, 13,000 कलेक्ट झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट ओव्हर म्हणजे ह्याच्यातनं 11,450 यूज केलेत, मग लेफ्ट ओव्हर किती उरले ते आपल्याला काढायचं आहे. सो हे मायनस करून घेऊ, 13,000 मायनस 11,450. हे नीट एकाखाली एक लिहून घ्या, म्हणजे सॉल्व करायला इझी जातं. तर हे 13,000 काय हे आपल्याला लिहायला लागेल, वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणजे रुपीज कलेक्टेड.
आणि हे काय यूज फॉर पिकनिक रुपीज स्पेंट ऑन पिकनिक. ठीक आहे, आता हे मायनस करून घेऊ. 0 10मधनं हे इथे 10मधनं 5 गेले, 5 राहिले, इथे किती राहिला 9 राहिला बरोबर. 9 - 4 इज 5. आता इथून आपण बॉरो केले होते की नाही, सो हे 3चं पण काय होईल 2 होईल. सो 2 - 1 इज 1 आणि 1 - 1 इज 0. सो किती राहिले लेफ्ट ओवर, किती राहिलेत हे रुपीज लेफ्ट. इथे लिहून घेऊ आपण असं रुपीज लेफ्ट. सो इथे खाली आन्सर लिहून घ्या रुपीज 1550 लेफ्ट ओवर. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम रीड करते मी. अ शॉपकीपर बॉट अ सॅक ऑफ 50 kg ऑफ शुगर फॉर 1750 रुपीज. ॲज द प्राइस ऑफ शुगर फेल ही हॅड टू सेल इट ॲट द रेट ऑफ 32 रुपीज पर किलो. हाऊ मच लेस मनी डिड ही गेट दॅन ही हॅड स्पेंड. म्हणजे त्या शॉपकीपरनी 50 kg शुगर आणली 1750 रुपीजला, पण त्याच्यानंतर शुगरची प्राईस कमी झाली, त्यामुळे त्याला ती 32 रुपयांनी 32 रुपीजनी त्याला ती सेल करायला लागली. मग त्याला किती लॉस झाला, मग त्याचे किती कमी पैसे त्याला मिळाले सगळी शुगर ही विकली गेल्यावर, तर ते आपल्याला काढायचं. तर मग पहिले आपल्याला काय करायला आहे मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजे त्याला टोटल 50 kg शुगर कितीला विकली गेली, म्हणजे हे 50 × 32 करायला लागेल, म्हणजे ती किती रुपये त्याला मिळाले हे आपल्याला कळेल. आणि मग ह्या त्याने जे हे शुगर या ज्या प्राईजमध्ये आणली होती त्याच्यातनं आपल्यातनं ही जी प्राईज मिळेल ह्याला मल्टिप्लाय केल्यावर त्याच्यातनं मग काय करायला लागेल 1750 मधनं ते मायनस करायला लागतील, म्हणजे कळेल की किती रुपये त्याला कमी मिळाले. तर हे सोल्युशन करून घेऊ. आता काय करायला लागेल पहिले 32 × 50 करायला लागेल. तर 32 म्हणजे काय आहे सेल प्राईज ऑफ शुगर ऑफ 1 kg शुगर. ठीक आहे, आणि टोटल शुगर किती शुगर किती विकली गेली आहे 50 kg. सो ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आधी. सो 0 2 जा 0, 0 3 जा 0, इथे 0 येणार आहे. 5 2 जा 10, 5 3 जा 15 + 1 इज 16. सो हे किती आले आहेत 1600, म्हणजे 1600. हे काय आहे ही अमाऊंट त्याला मिळाली आहे, अमाऊंट रिसिव्ड. ओके, आता त्यांनी परचेस प्राईस त्याची काय आहे 1750 रुपीज. हे काय आहे परचेस प्राईस बरोबर. परचेस्ड प्राईस त्याच्यानंतर मायनस किती करायला लागणार आहे आपल्याला सेलिंग प्राईस किंवा ऑप्टेन प्राईस, त्याला हे जे मिळालेत पैसे ते. सो हे करू 0 5 - 0 इज 0, 7 - 6 इज 1, सॉरी 5 - 0 इज 5, 7 - 6 इज 1, 1 - 1 इज 0. सो हे किती राहिले आहेत 150 लेस ही गॉट, त्याला कमी मिळालेत 150 रुपीज. सो खाली आन्सरमध्ये लिहून घ्या रुपीज 150 लेस ही गॉट दॅन ही हॅड स्पेंट. म्हणजे जेवढे खर्च केले त्यापेक्षा त्याला कमी किती मिळाले 150 रुपये त्याला कमी मिळाले 150 रुपीज. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अ शॉपकीपर बॉट 7 प्रेशर कुकर्स ॲट द रेट ऑफ 1870 रुपीज पर कुकर. म्हणजे एक कुकर त्याने कितीला विकला आहे 1870. ही सोल्ड डेम ऑल फॉर अ टोटल ऑफ 14,230 रुपीज. म्हणजे सगळे मिळून त्याने कितीला विकले 14,230 रुपीजला. डिड ही गेट लेस ऑर मोर मनी दॅन ही हॅड स्पेंड. म्हणजे आता मोर मिळाले का कधी कमी मिळाले त्याला पैसे ते आपल्याला कसं कळेल. तर आधी आपल्याला काय करायला लागेल 1870ला 7नी मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे आपल्याला कळेल की 7 त्याला कुकर कितीला मिळाले सगळे टोटल मिळून बरोबर. आणि समजा प्राईस 14,230पेक्षा कमी आली तर आपल्याला ह्याच्यातनं ते मायनस करायला लागेल. जास्त आली तर त्या अमाऊंटमधनं 14,230 आपल्याला मायनस करायला लागेल, म्हणजे मग आपल्याला कळेल की त्याला जास्त मिळाले आहेत का कमी मिळाले आहेत. ठीक आहे, तर पहिले आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सो 1870 × 7. तर आता इथे 1870 काय आहे प्राईस पर कुकर आहे. ठीक आहे, प्राईस ऑफ 1 कुकर. आणि टोटल कुकर्स किती आहेत 7. सो नंबर ऑफ कुकर येईल इथे. आता मल्टिप्लाय करून घेऊ. 7 0 जा 0, 7 7 जा 49, इथे किती येणार आहे 8च्या वरती 4, 7 8 जा 56, 56 + 4 60. सो इथे 0 येणार आहे परत आणि इथे वरती 6 येणार आहे. 7 1 जा
7 आणि 7 + 6 इज 13. ठीक आहे. तर हे आपलं काय आलं आहे की हे परचेस प्राईस म्हणजे एवढ्या रुपीजला त्यांनी कुकर आणले, ही आली परचेस प्राईस. आता बघा हे कमी वाटत आहेत ना, म्हणजे 13,000 रुपीज 14,000 पेक्षा कमी आहेत, म्हणजे ह्याच्या अर्थ त्याला प्रॉफिट झाला, म्हणजे त्यांनी जास्त किमतीला कुकर विकला आणि मग ते कितीने विकलं आहे आपल्याला, त्याला किती पैसे जास्त मिळाले त्याच्याकरता आपल्याला सबट्रॅक्शन करायला लागेल. सो 14,230 मायनस 13,090. आता हे काय आहे बघा, इथे काय लिहून घ्यायचं, सेल प्राईस, आणि हे काय आहे, परचेस प्राईस. परचेस प्राईस. सो अगेन 0 - 0 इज 0. 3 - 9 म्हणजे 13 - 9 किती येणार आहे, 4. इथे आला 1. 1 - 0 इज 1. इथे 4 - 3 इज 1 आणि 1 - 0 1 - 1 इज 0. सो किती त्यांना जास्त पैसे मिळाले आहेत, 1,140. ही गॉट मोर. हे कळालं तुम्हाला की त्याला जास्त पैसे कसे मिळाले, कारण ही प्राईस जास्त आहे आणि त्यांनी विकत घेतलेल्या कुकरची किंमत 13 म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे म्हणून त्याला जास्त मिळाले. ही प्राईस जर आपली जास्त आली असती तर आपल्याला ह्या प्राईसमधनं हे 14,230 मायनस करायला लागलं असतं आणि मग ती काय आली असती, ती लेस अमाऊंट आली असती. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना. सो हे फायनल आन्सर काय येईल, ₹1,140. ही गॉट मोर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. 14 families in a society together bought 8 sacks of wheat, each weighing 98 kilos. If they shared all the wheat equally, what was the share of each family? म्हणजे सोसायटीत राहणाऱ्या 14 फॅमिलीजनी 8 sacks of wheat, त्यांनी किती म्हणजे each सॅकचं वेट किती होतं, 98 किलो असं गहू विकत आणलं. इफ दे शेअर्ड ऑल द वीट इक्वली, व्हॉट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली, प्रत्येक फॅमिलीला किती गहू मिळणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिले आपल्याला काय करायला लागेल, आधी तर मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 98 × 8 म्हणजे आपल्याला कळेल की टोटल किती किलो गहू आहे, आणि मग त्याला कशाने डिवाइड करायला लागेल, प्रत्येक फॅमिलीला जर इक्वल मिळायचं असेल तर काय करायला लागेल, डिवायडेड बाय 14 करायला लागेल. सो हे आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 98 × 8. हे काय आहे, 98 म्हणजे काय आहे, किलो weight of 1 sack, आणि 8 काय आहे, नंबर ऑफ सॅक्स. सो 8 8 जा 64, इथे 6 आले, 8 9 जा 72, 72 + 6 इज 78. सो 784 किलो काय आहे, व्हीट आहे, बरोबर. आता हा डिस्ट्रीब्यूट किती जणांमध्ये करायचा आहे, 14 फॅमिलीजमध्ये. सो डिवाइड बाय काय करायला लागेल, 14. सो 784 डिवायडेड बाय 14. सो आता बघा 14 5 जा 70 येतं, 78च्या जवळ येतं. सो 14 5 जा 70. सो इथे 8 राहिला, इथे 0, हा 4 आपण खाली घेतला, 4. आता 14 6 जा 84 येतं, 14 6 जा 84. सो 0 0, रिमाइंडर 0 आली, म्हणजे प्रत्येक फॅमिलीला किती मिळालं आहे, 56 किलो व्हीट प्रत्येक फॅमिलीला मिळालं आहे. देअरफॉर आपण तर खाली लिहून घेऊ आन्सर इथे, शेअर ऑफ ईच फॅमिली इज इक्वल टू 56 किलो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. द कॅपॅसिटी ऑफ ॲन ओव्हरहेड टँक इज 3000 liters. There are 16 families living in this building. If each family uses 225 liters every day, will the tank filled to the capacity be enough for all the families? If not, what will the daily shortfall be? म्हणजे 3000 लिटर टँकची कॅपॅसिटी आहे, ते किती जण यूज करतात, 16 फॅमिलीज. जर प्रत्येक फॅमिलीला 225 लिटर्स पाणी लागत असेल रोज, तर ते टँकमधलं पाणी त्यांना पुरणार आहे का, तर आणि समजा पुरणार नाही तर किती त्यांना शॉर्ट होईल, म्हणजे पाणी किती लिटरनी कमी पडतं त्यांना, हे आपल्याला काढायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल, 225 × 16 करायला लागेल, म्हणजे आपल्याला कळेल की टोटल हे फॅमिलीज किती पाणी यूज करतात. सो सोल्युशनमध्ये लिहून घ्या 225 × 16. तर 225 काय आहे, लिटर युजेस बाय 1 फॅमिली.
लिटर्स ऑफ इथे वॉटर लिहून घ्या. ठीक आहे. 16 काय आहे, नंबर ऑफ फॅमिलीज आहे. बरोबर. आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ आधी. 6 5 जा 30, इथे 3 येणार आहे. 6 2 जा 12 प्लस 3 इज 15. 6 2 जा 12 प्लस 1 इज 13. आता इथे 0 येणार आहे. त्याच्यानंतर 1 ने मल्टिप्लाय करायचं. 1 5 जा 5, 1 2 जा 2, 1 2 जा 2. ह्याची ॲडिशन केल्यावर किती येतं आहे बघूयात. 0 5 प्लस 5 इज 10, 3 प्लस 1 इज 4, 4 प्लस 2 इज 6 अँड 2 प्लस 1 इज 3. सो काय आलं, 3600 लिटर पाणी या सगळ्या 16 फॅमिलीजला लागतं. पण कॅपॅसिटी किती आहे टँकची, 3000. म्हणजे किती कमी, किती पाणी त्यांना कमी पडतं. त्याच्याकरता आपल्याला हे 3600 मायनस 300 करायला लागेल. सो हे काय आहे, लिटर्स रिक्वायर्ड, लिटर्स ऑफ वॉटर रिक्वायर्ड. आता 3600 मायनस किती करायला लागेल, 3000. सो सोप्पा आन्सर हे किती आलं, 600 आलं. सो हे 600 काय आहे, आधी हे लिहून घेऊ. हे काय आहे, कॅपॅसिटी ऑफ टँक. आणि 600 काय आहे, डेली शॉर्टफॉल ऑफ वॉटर इन लिटर्स. ठीक आहे. सो 600 लिटर त्यांना काय होतं आहे, कमी पडतं आहे. सो खाली आन्सर लिहून घ्या. 600 लिटर्स ऑफ वॉटर इज डेली शॉर्टफॉल. ठीक आहे. इथे आपला आता लेसन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपला इथे संपलेला आहे. तुम्ही ह्या प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करा, कारण मुलं वर्ड प्रॉब्लेम दिसला की खूप घाबरतात, पेपरमध्ये सोडवतच नाही, सोडून देतात एवढा मोठा वर्ड प्रॉब्लेम बघून. पण तो प्रॉब्लेम आधी समजून घ्या की काय विचारलं आहे, काय दिलं आहे, आणि मग आपल्याला काय सोडवायचं आहे, सोल्युशन कुठलं लागणार आहे. ठीक आहे. हे असं याची जरा थोडी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हे खूप सोपं जाईल वर्ड प्रॉब्लेम. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.